वसुधा देशमुख कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालय पाडा अमरावती येथे बीटेक तिसऱ्या वर्षाला शिकत असलेला विद्यार्थी अनिकेत निरगुडवार याने 31 मार्च 2022 रोजी रात्री 9 वाजता साईनगर परिसरात राहत असलेल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अनिकेतचे वडील अशोक निरगुडवार यांनी बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये महाविद्यालयावर शुल्क भरण्याकरिता दबाव तंत्राचा वापर केल्याने अनिकेतने आत्महत्या केली अशी तक्रार दाखल केली. या प्रकरणी वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये विद्यार्थ्याला शुल्क न भरल्याने पेपर हिसकला या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. या अनुषंगाने महाविद्यालय आपली बाजू स्पष्ट करीत आहे. अनिकेतने त्याच्या निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली. याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. याबाबत बडनेरा पोलीस विभाग तपास करीत आहे. मात्र महाविद्यालयावर झालेले आरोप हे पूर्णपणे बिनबुडाचे व भ्रम निर्माण करणारे ठरत आहे. अनिकेत तृतीय वर्षाचा विद्यार्थी होता. मागील 6 महिन्यापासून तो महाविद्यालयामध्ये अनियमित होता. याबाबत महाविद्यालयाने इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अनिकेतला सुद्धा सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. 31 मार्च 2022 रोजी महाविद्यालयामध्ये तिसऱ्या वर्षाच्या 6व्या सत्राच्या प्रात्यक्षिक परीक्षेला अनिकेत हजर होता. त्याने पूर्ण पेपर सोडविला व त्यानंतर तो विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रमाला उपस्थित देखील होता. त्याने आत्महत्या का केली याबाबत बडनेरा पोलीस विभाग तपास करीत आहे. या घटनेच्या अनुषंगाने महाविद्यालय आपली निरपेक्ष बाजू स्पष्ट करीत असून येथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक सुविधा व त्याच्या शैक्षणिक हक्क विद्यापीठ नियमानुसार दिला जात आहे. महाविद्यालयामध्ये अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. अशा वेळी महाविद्यालयात त्यांना सहकार्य करीत त्यांचे शैक्षणिक भवितव्य जोपासण्यावर सातत्याने भर देत आहे. त्याचा कुठलाही असा प्रकार घडलेला नाही आहे. विद्यार्थ्याचा पेपर हिसकवण्याचा तर काही प्रश्नच नाही आहे. त्या विद्यार्थ्यांनी क्लिअरन्स केलेला नसल्यामुळे त्याला फक्त सांगण्यात आले की तुझं क्लिअरन्स करायचा किंवा हा एकटाच विद्यार्थी नसून याच्यामध्ये 10 ते 15, 20 विद्यार्थी होते. पर्टिक्युलर हा एक विद्यार्थी नव्हता. फक्त त्यांना कल्पना देण्यात आली आणि या विद्यार्थ्यांना कल्पना देऊन त्यांना पेपरला बसायला सांगितले आणि त्यांनी पेपर दिला सुद्धा आणि पूर्ण पेपर त्यांनी लिहिलेला पण आहे. साधारणतः विद्यार्थ्याकडे किती फीज बाकी होती आणि आपल्या वार्षिक किती फी आहे? त्याची आता वार्षिक फी आपली 75 आहे आणि त्याच्याकडे 16,000 रुपये बाकी होते. असे किती विद्यार्थ्यांकडे बाकी आहे? असे पुष्कळ विद्यार्थी होते सर. आणि उत्तरपत्रिका मग आता प्रश्नपत्रिका कॅटेगरीच्या विद्यार्थी सोबत आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फुल स्कॉलरशिप असते. ओबीसी आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांकडेच फीज बाकी असते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.